नमस्कार, मिसेस जितकर किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवत आहोत झणझणीत अशी पुणेरी मिसळ. काही झणझणीत खावेसे वाटत असेल तर हा मिसळ पाव एकदा नक्की ट्राय करून पहा. पाहूनच तोंडाला पाणी सुटले असेल. चला तर मग उशीर न करता रेसिपी सुरू करूया. त्यासाठी मी या ठिकाणी 7 ते 8 तास पाण्यामध्ये मटकी भिजत टाकली होती व त्यानंतर ती उपसून एका सुती कापडामध्ये पुन्हा 7 ते 8 तास बांधून ठेवली होती. तुम्ही पाहू शकता मटकीला छान मोड आलेली आहे. ही मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेले आहे. 1 चमचा हळद, चवीपुरते मीठ व 1 उकळी तेल टाकलेले आहे व ही मटकी उकडण्यासाठी आपण गॅसवर ठेवून देऊया. मटकी उकडत आहे तोपर्यंत रस्स्यासाठी लागणारे वाटण तयार करूया. त्यासाठी मी या ठिकाणी 2 मीडियम साईजचे कांदे व अर्धा वाटी खोबरे गॅसवर आलटून पालटून व्यवस्थित खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेले आहे. तोपर्यंत लसूण देखील चलून घेतलेला आहे. 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे व आता भाजून घेतलेले कांदा व खोबरे चिरून घेत आहे. तोपर्यंत आपली मटकी उकडली आहे का आपण चेक करूया. आपल्याला मटकी फार गाळ शिजवायची नाहीये. अगदी हाताच्या साहाय्याने दाबून पाहायची. आपली मटकी दबत आहे म्हणजेच आपली मटकी शिजलेली आहे. आपण मटकीचा गॅस बंद करूया. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा, खोबरं, टोमॅटो टाकलेले आहे. तसेच थोडेसे मीठ टाकलेले आहे व 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आता याचे बारीक वाटण तयार करून घेऊया. वाटण करत असताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. तुम्ही पाहू शकता आपले वाटण तयार झालेले आहे. आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलेले आहे. आपले तेल गरम झालेले आहे. आता त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे व तयार वाटण टाकलेले आहे. आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहे. आपल्या वाटणाला तेल सुटलेले आहे. आता यामध्ये आपले मसाले टाकून घेऊया. मी यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धनिया पावडर व मिसळ मसाला टाकलेला आहे. आता हे सर्व मसाले पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये उकडलेल्या मटकीपैकी 1 ते 2 चमचे मटकी मी टाकलेली आहे. उर्वरित मटकी आपल्याला पुढे लागणार आहे. आता यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचे आहे. आता कोथिंबीर चिरून कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही पाहू शकता चवीपुरते मीठ टाकलेले आहे व यामध्ये 1 चमचा बटर टाकायचे आहे. बटर नसेल तर तुम्ही साजूक तूप देखील टाकू शकता. आता 3 ते 4 मिनिटं रश्श्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता रस्स्याला चांगले उकळी आलेली आहे. आपला झणझणीत असा गरमागरम रस्सा तयार झालेला आहे व रस्स्याला तरी देखील छान आलेली आहे. तर आता आपण गरमागरम मिसळ पाव वाढण्यासाठी ताट तयार करूया. त्यासाठी मी ताटामध्ये मीठ वाढलेले आहे, लिंबू वाढलेलं आहे, कैरी वाढलेली आहे, तसेच 1 वाटी दही वाढलेलं आहे, 1 वाटी मटकीची उसळ वाढलेली आहे, तसेच 1 वाटी फरसाण वाढलेले आहे व आता झणझणीत तयार झालेला आपल्याला पुणेरी मिसळ रस्सा वाढलेला आहे. पाव घेतलेले आहे व आता आपण एका प्लेटमध्ये मिसळ तयार करूया. त्यासाठी प्लेटमध्ये उकडलेली मटकी टाकलेली आहे. त्यावर फरसाण टाकलेले आहे, बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे व झणझणीत तयार झालेला आपल्याला पुणेरी मिसळ रस्सा टाकलेला आहे व आता यावर कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. तसेच आता लिंबू पिळलेला आहे व आपली झणझणीत पुणेरी मिसळ तयार झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.